श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शनिवारी येणारी आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात पवित्र आणि अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते. या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी एक छोटासा पण अत्यंत प्रभावी दिव्याचा उपाय नक्की करावा. हा उपाय श्रद्धेने केल्यास मुलांचे अभ्यासात मन लागते, त्यांना परीक्षेत चांगले यश मिळते, नोकरीचे नवे मार्ग खुले होतात, करिअरमध्ये भरभरून प्रगती होते आणि ज्यांच्या विवाहात अडथळे येत आहेत त्यांचे योग लवकर जुळून येतात. तसेच विठू माऊलींची कृपा सदैव त्यांच्यावर राहते. तर हा दिवा नेमका कुठे लावायचा, कोणत्या वेळी लावायचा आणि उपाय करताना कोणती चूक टाळायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठल, भगवान विष्णू आणि भक्तीचा उत्सव. या दिवशी उपवास, पूजा, नामस्मरण, जप आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिलं जातं. श्रद्धेने केलेली प्रत्येक प्रार्थना भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते. म्हणूनच अनेक आईवडील या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष पूजा आणि उपाय करतात. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो विशेषतः प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायचा आहे. मुलगा असो किंवा मुलगी, दोघांसाठीही हा उपाय करता येतो. मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल, कितीही अभ्यास करून अपेक्षित यश मिळत नसेल, नोकरीसाठी प्रयत्न सुरू असतील, करिअरमध्ये वारंवार अडथळे येत असतील किंवा विवाहाचे योग जुळत नसतील, तर हा उपाय श्रद्धेने नक्की करा. आता सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे. आषाढी एकादशी शनिवारी असल्यामुळे तुम्ही हा उपाय त्या दिवशी सकाळी स्नान करून देवपूजेनंतर करू शकता. काही कारणामुळे सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी हा उपाय करता येतो. मात्र शक्यतो एकादशीच्या दिवशीच श्रद्धेने ही सेवा पूर्ण करा. या दिवशी आईने मुलासाठी दिवा लावण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. कारण दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही, तर ज्ञान, सकारात्मकता आणि शुभतेचं प्रतीक आहे. जसा एक छोटासा दिवा अंधार दूर करतो, तसाच हा दिवा मुलांच्या आयुष्यातील निराशा, अडथळे आणि नकारात्मकता दूर व्हावी या भावनेने लावला जातो. प्रत्येक आईवडिलांची एक इच्छा असते, आपली मुलं चांगली शिकावीत, अभ्यासात मन लागावं, परीक्षेत यश मिळावं, चांगल्या नोकरीत स्थिर व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि योग्य वेळ आल्यावर त्यांचा संसारही सुखाचा व्हावा. यासाठी आईवडील आयुष्यभर मेहनत घेत असतात. पण कधीकधी सगळे प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही. मुलं तासनतास अभ्यास करतात पण अभ्यासात लक्ष लागत नाही. परीक्षेच्या वेळी शिकवलेलं आठवत नाही. मुलाखती देऊनही नोकरी मिळत नाही. काहींच्या करिअरमध्ये सतत अडथळे येतात, तर काही मुलामुलींचे विवाहाचे विषय वारंवार येऊनही काही ना काही कारणामुळे पुढे सरकत नाहीत. जर तुमच्या घरी ही अशी परिस्थिती असेल तर आषाढी एकादशी ही श्रद्धेने साजरी करा आणि हा दिव्याचा उपाय नक्की करा. भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी मुलाचं नाव घेऊन मनापासून प्रार्थना करा. आईच्या प्रार्थनेत खूप मोठी शक्ती असते असं आपल्या सनातनींनी सांगितलं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या घरी 2 मुलं असतील तर हा उपाय कसा करायचा आणि मुलगा किंवा मुलगी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरगावी राहत असतील तरी हा उपाय करता येतो का, याचं उत्तरही मी तुम्हाला पुढे सविस्तर सांगणार आहे. आता या उपायासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात आणि दिवा नेमका कसा तयार करायचा ते पाहूया. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. स्नानाच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकावी. मुलं घरी असतील तर त्यांच्या स्नानाच्या पाण्यातही या 2 गोष्टी टाकू शकतात. त्यानंतर स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. आता सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची मनापासून पूजा करून घ्यायची आहे. भगवान श्री विठ्ठल, भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाची मूर्ती अथवा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या. त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करा. त्यानंतर तुळशीपत्र अर्पण करा. गूळ, खोबरं किंवा आपल्या घरात तयार केलेला सात्विक नैवेद्य दाखवा. धूप, दीप, अगरबत्ती लावून देवघरातील वातावरण हे प्रसन्न करून घ्या. आता सुरू होतो आजचा मुख्य उपाय. यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे. हा दिवा पितळ, तांबे, माती किंवा स्टीलचा असला तरी चालेल. त्यानंतर कापसाच्या 9 लांब वाती घ्यायच्या आहेत आणि त्या एकत्र करून एक मोठी वात तयार करायची आहे. ही 9 वातींची एक वात त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे. आता या दिव्यामध्ये शक्य असेल तर शुद्ध गाईचं तूप घाला. तूप उपलब्ध नसेल तर देवघरात रोज दिव्यासाठी वापरत असलेलं सात्विक तेलही वापरू शकता. त्यानंतर एक ताट किंवा तामण घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे अक्षदा म्हणजेच तांदूळ पसरवायचे आणि त्या तांदळावर हा दिवा ठेवायचा आहे.
त्यानंतर हा दिवा देवघरात भगवान श्री विठ्ठल किंवा भगवान विष्णू समोर ठेवायचा. दिव्याची ज्योत देवाकडे राहील याची काळजी घ्या. मग दिव्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करा. धूप, दीप आणि अगरबत्ती ओवाळा. आता त्या दिव्यासमोर बसून शांत मनाने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. शक्य असेल तर मुलांनाही या जपात सहभागी करून घ्या. मोठी मुलं असतील तर त्यांनी स्वतः मंत्र म्हणावा. लहान मुलं असतील तर आईवडिलांनी त्यांच्या नावाने हा जप करावा. जप पूर्ण झाल्यावर एक तुळशीपत्र घ्या. ते मुलांच्या किंवा मुलीच्या हातात द्या आणि त्यांच्याकडून भगवान श्री विठ्ठल किंवा भगवान विष्णूंना ते तुळशीपत्र अर्पण करून घ्या. जर मुलं घरी नसतील तर आई किंवा वडिलांनी त्यांच्या नावाने तुळशीपत्र अर्पण केलं तरी हा उपाय पूर्ण मानला जातो. आणि इथे एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की देवघरातील ही सेवा पूर्ण झाल्यानंतर हा दिवा लगेच विझवायचा नसतो. पुढे तो कुठं न्यायचा, तिथे जाऊन कोणती प्रार्थना करायची आणि त्यानंतरची शेवटची कृती का इतकी प्रभावी मानली जाते हे आता आपण जाणून घेऊया. आता देवघरातील पूजा आणि मंत्रजप पूर्ण झाल्यानंतर पुढची सेवा करायची आहे. ही सेवा अनेक जण करत नाहीत, पण यालाही तितकंच महत्त्व आहे. देवघरात मुलांसाठी जो दिवा लावला होता तो शांतपणे उचलायचा आणि आपल्या घरातील तुळशी वृंदावनाजवळ नेऊन ठेवायचा. तुळशीसमोर तो दिवा ठेवून पुन्हा एकदा दोन्ही हात जोडायचे. आता भगवान श्री विठ्ठल आणि माता तुळशी आपल्यासमोर आपल्या मुलांचं किंवा मुलीचं नाव मनात घ्यायचं. त्यानंतर मनापासून अशी प्रार्थना करायची की हे विठ्ठला, माझ्या मुलाच्या आयुष्यातील, शिक्षणातील, नोकरीतील, करिअरमधील आणि विवाहातील सर्व अडथळे दूर करा. त्याला योग्य बुद्धी द्या, योग्य मार्ग द्या आणि प्रत्येक क्षेत्रात उत्तम यश द्या. ही प्रार्थना मनापासून करा. शब्दांपेक्षा भाव अधिक महत्त्वाचा असतो. दिवा पूर्णपणे जळून झाल्यानंतर त्यामध्ये उरलेल्या वातीवर 2 कापूरवड्या ठेवायच्या आणि तो कापूर प्रज्वलित करायचा. त्यानंतर त्या कापुराचा धूर संपूर्ण घरात फिरवायचा. देवघर, हॉल, स्वयंपाकघर आणि घरातील प्रत्येक खोलीत तो धूर जाऊ द्या. यानंतर पुन्हा एकदा भगवान श्री विठ्ठलाचे स्मरण करा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या घरी 2 मुलं असतील तर दोघांसाठी वेगवेगळे दिवे लावले तर अधिक उत्तम. आणि जर मुलगा किंवा मुलगी शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा इतर कारणामुळे बाहेरगावी राहत असेल तरी काळजी करू नका. अशा वेळी आई किंवा वडिलांनी त्यांच्या नावाने हा उपाय केला तरीसुद्धा चालतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात सुतूक असेल तर हा उपाय करू नये. तसेच महिलांना मासिक धर्म असेल तर घरातील वडील किंवा स्वतः मुलांनी हा उपाय केला तरी तो मान्य आहे. अनेक कुटुंब श्रद्धेने आषाढी एकादशीला अशी सेवा करतात आणि त्यांना त्यातून सकारात्मक अनुभव मिळाल्याचं सांगतात. नोकरीसाठी प्रयत्न करत होता, मुलाखती होत होत्या, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने संधी हातातून निघून जात होती. गेल्या वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी संगीता मावशींनी पूर्ण श्रद्धेने हा दिव्याचा उपाय केला. मुलाच्या नावाने विठ्ठलाला मनोभावे प्रार्थना केली. त्यानंतर काही दिवसातच मुलाला एका चांगल्या कंपनीत मुलाखतीची संधी मिळाली आणि त्याची निवडही झाली. अशाच प्रकारे एका कुटुंबाने मुलीच्या विवाहासाठी मनोभावे सेवा केली. काही काळानंतर योग्य स्थळ आलं आणि विवाहाचा योगही जुळून आला. प्रत्येकाचं फळ, वेळ आणि परिस्थिती वेगळी असते, पण श्रद्धा, सातत्य आणि मनापासून केलेली प्रार्थना माणसाला सकारात्मक बळ नक्कीच देते. ही सेवा तुम्हीही पूर्ण श्रद्धेने करा आणि भगवंतावर विश्वास ठेवा. तर मैत्रिणींनो, ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.